नंदुरबार जिल्ह्यात कापसाची आवक वाढल्यामुळे बाजार समिती 9 फेब्रुवारीपर्यंत बंद. कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे कापसाचे लिलाव बंद राहणार. अचानक कापसाची आवक वाढल्यामुळे जागेची समस्या. नंदुरबार बाजार समितीत मिरचीची आवक घटली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीचं उत्पादन कमी. मिरचीला 2700 ते 3200 पर्यंत दर. यवतमाळ जिल्ह्यात हमी केंद्राच्या माध्यमातून 2 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी शिल्लक. सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत. मात्र 2 सुट्ट्या आल्यानं 4 दिवसात इतकी खरेदी कशी होणार असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न. टोमॅटो कोबीच्या दरात घसरण. गाऊक बाजारात 5 ते 8 रुपयांनी कोबीची विक्री. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध बाजारात कोबीची आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण. जळगाव विमानतळावरून दिल्ली, जयपूर, तिरुपती आणि इंदोरसाठी हवाई सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू. जळगाव विमानसेवा प्राधिकरणाचा 4 शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याचा नागरी उड्डाण विभागाला प्रस्ताव. नंदुरबार रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचं काम रेल्वे विभागाकडूनच करण्यात येणार. महारेलचा डीपीआर व आधी केलेल्या भूसंपादनाबाबत मात्र संभ्रम. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल. हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम सेंट्रल आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसचे प्रत्येकी 2 डबे वाढवले जाणार. पाणी प्रश्नावरून सांगलीच्या विटा नगरपालिकेसमोर आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते विनोद भिंगारदिवेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन. विटा शहरात 1 दिवस आड पाणी पुरवठा. अंगणवाड्यांमधील भरतीचा मार्ग मोकळा. 100 दिवसात कार्यवाही पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. पुण्यात बनावट जामीनदार हजर करून कारागृहातील गुन्हेगारांना जामीन. 2 वकिलांसह 11 जणांना अटक. पुण्याच्या भोर तालुक्यातील शासनाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात 2024 मध्ये 7362 दस्तऐवजांची नोंदणी. देशभरातील व्याघ्र प्रकल्पांना वाघ शिकारीचा रेड अलर्ट. बहिलिया शिकाऱ्यांकडून राज्यात 3ऱ्यांदा शिकार. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून वाघांच्या शिकारी प्रकरणी विशेष तपास. माढाच्या नाशिक मंडळाकडून 493 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय. 2 ते 3 दिवसात जाहिरात प्रसिद्ध होणार. पुण्यातील जीबीएसचे 5 गंभीर रुग्ण बरे. उपचारानंतर रुग्ण बरे झाल्यानं डिस्चार्ज. आतापर्यंत 19,388 नमुन्यांची तपासणी. पुण्यात जीबीएस रुग्णांच्या घरातील पाण्याच्या 2 अहवालांमध्ये मोठा संभ्रम. रुग्णांच्या घरातील पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा वैद्यकीय विभागाचा अहवाल. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील 19 खासगी जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी दूषित. प्रकल्प चालकांवर कारवाईचा महापालिका आयुक्तांचा आदेश. खासगी 76 रुग्णालयांना नोटीस. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तपासणी मोहीम. नर्सिंग होम ऍक्टनुसार विविध नियमांची अंमलबजावणी न केल्यानं नोटीस. पुण्याच्या बिबवेवाडीत जामिनावर सुटलेल्या गुंडावर भर दिवसा गोळीबार. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या किमान तापमानात वाढ. शहरात 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुणे शहरातील मिसिंग लिंकसाठी 800 कोटींची आवश्यकता. कामासाठी 50% निधी राज्य सरकारने द्यावा. मंत्री चंद्रकांत पाटलांची मागणी. वसई पूर्वच्या मिठागर स्मशानभूमीजवळील पुलावरून मोटरसायकल 25 फूट नाल्यात पडली. कल्याण अल्पवयीन अत्याचार आणि हत्या प्रकरणी पीडितेच्या घराबाहेर दहशत माजवणाऱ्या पुरुषोत्तम शेलारला बेड्या. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली. विशाल गवळीचा जामीन झाला नाही तर AK-47 घेऊन येतो अशी आरोपीकडून धमकी. मंत्रालय प्रवेशाचा बट्ट्याबोळ. चेहरा पडताळणीसाठी करण्यात आलेल्या अट्टहासानं कर्मचारी हैराण. सहसचिवांपासून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांची पडताळणी होऊ न शकल्यानं प्रवेश नाकारण्यात आला. सुनेत्रा पवार राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड तसंच उपाध्यक्ष हरिवंश यांच्या उपस्थितीत राज्यसभेच्या कामकाजाचं संचालन करणार. ठाकरे गटातील सुरज चव्हाणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. पालिकेला खिचडीचं कंत्राट पुरवताना पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी भरल्याचा आरोप. 17 जानेवारी 2024 पासून सुरज चव्हाण अटकेत. महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं. जनता तुम्हाला माफ करणार नाही. राहुल गांधी माफी मागा. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट. पालघरच्या केळवे ग्रामपंचायतीमधील उपसरपंचांसह 6 सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. सोलापूरनंतर सांगलीतील ग्रामपंचायतीत ईव्हीएमला विरोध. मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या. वाळवा तालुक्यातील बहे ग्रामसभेत एकमताने ठराव.
निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती निष्पक्षपणे निवडणुका होत आहेत की नाही यावर समिती लक्ष ठेवणार. ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम.